आई, आज कोबीची भाजी बनवतेस का? हो बा, कोबीची भाजी पण मी वेगळ्या पद्धतीने कोबीची भाजी बनवणार आहे. अच्छा. हा, मी काय ना कोबीचं भजी बनवून भाजी बनवणार आहे. वाव. हा, त्यासाठी आहे ना मी कोबी घेतलेला आहे. पण मी हे अख्खा कोबी नाही घेणार आहे. ह्याच्यातलं मी थोडंसं घेणार आहे. आणि या कोबीच्या भाजीसाठी मी साहित्य काय घेतलंय की नाही का, टोमॅटो घेतलाय, कांदा घेतलाय, थोडंसं सुकं खोबरं घेतलंय, लसूण, अद्रक, ही 2 बेडगी मिरची घेतली नाही का, मी साईडला ठेवते. थोडंसं तीळ घेतलंय, थोडीशी खसखस घेतली, आणि ही मसाला आहे, मिक्स मसाला आहे बरं का. हा, धन आहे, ह्याच्यात चक्री फूल, ही सगळं मिक्स आहे. आणि एक 4-5 काजू पण घेतलेले आहेत मी, एक तेजपत्ता घेतलेला आहे. तर आहे ना, आपण पहिलं भजी करून घेऊयात नाही का. भजी करून नंतर मसाला भाजून घेऊयात. आपण कोबी आहे ना खिसून घेऊयात. मी आहे ना हे खिसायचं आहे ना, नंतर खिसून घेते. पहिले आहे ना मसाला भाजून वाटून घेते, कारण आमच्या इथं लाईट सारखी चालली. लाईट जर मसाला जर नाही माझा वाटून झाला तर मला व्हिडिओ बनवताच येणार नाही. तर पहिला मसाला भाजून घेते पहिला. मी आहे ना आणखीन अर्धा कांदा ह्याच्यात ऍड करणार आहे. माझा छोटा कांदा वाटला ना, म्हणून मी आज नाही का नंतर अजून अर्धा कांदा घेतलेला आहे त्याच्यात. थोडा मसाला भाजून घेऊया. आपण ही मिरची बारीक करून टाकूया बरं का. ह्याच्यात आहे ना आपण ही तेजपत्ता पण असा बारीक करून नाही का टाकूयात, म्हणजे व्यवस्थित भाजा. हे मस्त लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. करपू द्यायचं नाही बरं का, जास्त पण नाही भाजून घ्यायचं ह्याला. मस्त काढून घेऊयात आता ह्याला. हे ना ही मसाला असा भाजून घेतलेला आहे. आता आपण आहे ना हे खोबरं पण असंच भाजून घेणार आहे. हे बिगर तेलाचंच भाजून घेणार आहे बरं का, मी तेल नाही टाकणार आहे ह्याच्यात. पण आपण आहे ना खोबरं काढून घेऊयात आता. ह्याच्यातच काढून घेते मी, कारण आपल्याला हे एकत्रच वाटायचे आहेत पहिले नाही का. ना खोबरं आणि मसाला हे असा भाजून घेतलेला आहे. आता मी कांदा भाजून घेणार आहे. ह्याच्यात आहे ना आपण टोमॅटो पण टाकणार आहे, अद्रक टाकणार आहे नाही का, आणि हे 4-5 काजू घेतले का ते पण टाकणार आहे. आणि लसूण पण टाकणार आहे. लसूण बरंच घेतलेलं आहे, ते पण टाकणार आहे बरोबर त्याच्या. हे सगळं मस्त आता परतून घेणार आहे. पहिला कोरडा मसाला वाटून घेऊयात आपण. काढून घेऊयात आता. हे आहे ना आपण पहिलं गार करून घेऊयात, आणि नंतरच त्या मसाल्यात ही वाटून घेऊयात आपण. असा मसाला मी ही बारीक केलेला आहे. हे आहे ना आपण वाटण गार करून घेतलेला, आता ह्याच्यात बारीक करून घेऊन घ्या. खालचा मसाला बारीक केलता ना धन ते, त्यातच आता ही हे पण बारीक करून घेऊया. ह्याच्यात आहे ना आपण थोडंसं पाणी टाकून घेतलंय, आता बारीक करून घेऊयात आपण. हे असं आहे ना आपण बारीक मसाला वाटून घेतलेला आहे. आता ही वाटण आहे ना आपण थोडं साईडला ठेवू द्या. आता काय मला टेन्शन नाही, वाटून घेतलंय म्हणल्यावर. लाईट गेली आणि नाही गेली तरी काय टेन्शन नाही. खिसून घेऊयात आपण. म्हटलं होतं अर्धाच कोबी घेईन, पण मी ह्याच्यातला पण आपण घेते थोडासा नाही का. हे असं खिसून घेतलेलं आहे बरं का. आता आहे ना मी हे खिसून घेतलंय, पण ह्याच्यातलं जे पाणी निघतं ना ते तुम्ही आहे ना नंतर असं काढून पीठ मळायला घ्या. पण माझी एक चुकी झालेली आहे की मी कोबी धुवून घेतला नव्हता, म्हणून मी कोबी धुवून घेणार आहे असं कापून. पण तुम्ही जेव्हा करसाल ना तसं करू नका, कारण त्याचं जे म्हणजे की आपलं जे ह्याच्यातलं जे हे आहे ना ते सगळं मी आता काढते. पण तुम्ही करू नका तसं, कारण मी ही घेतला कोबी तेव्हाच धुवून घ्यायचा असतो, तर ते मी विसरले. त्याच्यामुळे ही कोबी असाच धुवून घेणार आहे मी. पण आहे ना ही कोबी खिसून असं नाही का हे करून घेतलेलं आहे, पिळून घेतलेलं आहे. पण तुम्ही पिळून घेऊ नका नंतरच्या वेळेस बरं का. माझ्याकडनं जी गलती झाली ती तुम्ही करू नका. तर त्याच्यासाठी आहे ना मी कोथिंबीर घेतलेली आहे.
आपल्याला कोफ्ते बनवायसाठी आहे ना कोथिंबीर घेतलेले आहे, एक 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या, ही तिखट मिरची आहे म्हणूनच एक 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत. थोडंसं अद्रक आणि लसूण. आपण ह्याच्यात ओवा जिरं पण टाकणार आहे. म्हणजे नाही का सगळं अद्रक नाही घेतलं, मी थोडंसं ठेवून दिलेलं आहे. आपण एवढे एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे आणि हिरवी मिरची. कांद्याची कोथिंबीर होती ना, ही मी ह्याच्यात वाटायला घेणार आहे. ह्याच्यात आहे ना 1 चमच आहे ना मी ओवा पण टाकणार आहे. आपण आहे ना ही ओवा थोडंसं चोळून टाकणार आहे मी ह्याच्यात. 1 चमचा जिरं घेतलंय मी, एक चमचाच घेतले दोन्ही पण. तर मी 1 चमचा जिरं पण टाकणार आहे ह्याच्यात. थोडंसं आहे ना आपण मीठ टाकून घेणार आहे ह्याच्यात. साहित्य आहे ना मी वाटून घेणार आहे आता, न पाणी टाकता वाटून घ्यायचं बरं का. हे आपण असं ह्याच्यात काढून घेऊयात आता प्लेटमधलं. कोथिंबीर बी टाकून घेणार आहे बरं का. वाटून पण घेतली आणि मी अशी बारीक करून पण टाकलेली. मी जास्त पण बारीक केलेली नाही बरं का, ठेवली जराशी, मला अशी आवडते. हे आहे ना मी वाटण हिरव्या मिरचीचं असं टाकून घेणार आहे ह्याच्यात. आपण आहे ना 1 चमचा हळद पण टाकून घेणार आहे ह्याच्यात. हे आहे ना सगळं एकजीव करून घेणार आहे आता. आता आहे ना आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. जास्त मीठ टाकायचं नाही, कारण मी मिरची वाटताना पण मीठ टाकलं होतं. आणि आता एवढं टाकून घेते थोडंसं नाही का. परत एकदा आपण ही एकजीव करून घेणार आहे. ह्याच्यात मी धना पावडर किंवा लाल मिरची पावडर काहीच टाकणार नाही. मी हिरवी मिरची टाकली ना, हिरवी मिरचीचं छान होतं म्हणून हिरवी मिरचीच फक्त टाकायची ह्याच्यात. आता आहे ना आपण लागल तसं बेसन घेणार आहे ह्याच्यात. मी काही मापून नाही घेतलेलं बेसन, मी असंच घेतलेलं आहे. तुम्ही म्हणजे नाही का जेवढं पाहिजे तेव्हा आपल्याला ह्याच्यात घेऊ शकतो आपण. आपण आहे ना असं पाणी उकळून घेतलेलं आहे आणि आता ही ह्याच्यात असं ही भजी ठेवून घेणार आहे, उकळून घेणार आहे भजी पण मी. हो ना, आपण असं झाकून ठेवूया ते, म्हणजे पटकन उकडतील नाही का. आपण आहे ना आता ह्याच्यात म्हणजे की आपण इकडे हे उकडतात भजी उकडतात ना, तोपर्यंत इकडे आपण याची पातळ म्हणजे ते रस्सा बनवून घेऊया तोपर्यंत. थोडीशी मोहरी टाकून घेऊया त्याच्यात. आपण आहे ना थोडीशी जिरं टाकून घेऊया त्याच्यात. मसाला टाकून घेऊया त्याच्यात. आपण आहे ना आता ह्याच्यात दुसरा कुठलाच मसाला टाकणार नाही, फक्त आपला घरचा मसाला टाकणार आहे. हे आहे ना 1 चमचा मसाला टाकून घेणार आहे. हे मिक्सरचं भांडं सोडून ह्याच्यात पाणी घेऊया ते एवढं टाकून. आता बारीक गॅसवर एक 5 मिनिटं झाकून ठेवूया. उकळले का बघूयात आता. हा मस्त उकळले हे. आता आपण आहे ना काढून घेऊया. हे आपण नुसतं असं हे करून घेऊया, साईडला काढून घेऊया. साईडला. तसं तर आपण 2 मिनिटं ही गारच होऊ देऊयात, कारण आपल्याला ह्याच्यात सोडायचं आहे ना. मस्त तेल सुटलंय आता आपल्या हे मसाल्याला. आपण आता आपल्याला हवं तेवढं पाणी टाकून घेऊया त्याच्यात. आपण आहे ना आपल्याला जेवढं पाणी पाहिजे ना तेवढं आता आपण टाकून घेणार आहे. आपण आहे ना चवीपुरतं मीठ टाकून घेऊया त्याच्यात.
हे आहे ना आपले भजी भजी म्हणा वड्या म्हणा नाही का, वड्या जरी म्हणलं तरी चालते नाही का, ह्याच्या कोबीच्या वडे म्हणलं तरी पण नाही भजीच म्हणू शकतो आपण, कारण भजीच ठेवलेले आहेत मी. तर आपण हे आहे ना गार करून घेतलेले आहेत मस्त. आता आता याला एक उकळी आली ना की आपण हे ह्याच्यात सोडून घेणार आहे. आता ही भाजी आपली उकळली, आपण ह्याच्यात ना ही भजी टाकून घेऊयात, आता सोडून घेऊयात. हे असं आपण भजी ह्याच्यात सोडून घेतल्यात. आता मस्त ह्याला ना एक 5-10 मिनिटं शिजवून घेऊया. बसलंय बघितलं. आपली भज्याची पातळ भाजी रस्सा भाजी तयार आहे आपली. अशी ही भाकरी सोबत खा, चपाती सोबत खा, भातासोबत खा, छानच लागते. कशासोबत पण खातो, पण मी थोडीशी पातळ केली. जर तुम्हाला हवे असेल तर अजून पण ह्याच्यापेक्षा घट्ट करू शकते तुम्ही. नको ह्याच्यात टाक. आपली नाही का कोबीपासून बनवलेली भज्याची भाजी कशी वाटली ते कमेंट करून सांगा तुम्ही.